करण्यासाठी, या भागातल्या जनतेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एक देहवेडा माणूस आजऱ्यासारख्या आलेवाडी गावातल्या एक सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन अनेक खास्ता खाऊन काबाड कष्ट करून तुमच्या आमच्यासारखी शेती करून ज्या माणसाने या आशिया खंडामध्ये ज्यांचा उद्योगपती म्हणून सन्मान केला, अशी व्यक्ती आज तुम्हाला सापडलेली आहे. खऱ्या अर्थाने एक दैवत आहे. माणसाकडे कोणत्या नजरेनं पाहावं, अतिशय त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांचा स्वभाव, त्यांची संयमी वृत्ती, या सगळ्या गोष्टी आपण माणसाच्या नजरेकडे आणि त्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं. हा खऱ्या अर्थाने युवक मेळावा या ठिकाणी घेतलेला आहे की या भागामध्ये अनेक या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी आमच्या युवकांना दारूची बाटली आणि मटण दाखवलं आणि खऱ्या अर्थानं तुमचे आमचे संसार बर्बाद केले. आणि ही बर्बाद करणारी पिढी उद्याच्या भविष्य काळामध्ये नसावी असा एक दूरदृष्टिकोन ठेवून आदरणीय मानसिंग कोराटे साहेबांनी याचा विचार पक्का केलेला आहे. आम्ही ज्या अर्थी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये काम करत असताना आम्ही सुद्धा हाच विचार लोकांच्या समोर ठेवलेला आहे. आणि म्हणून सर्वसामान्य कुटुंबातली माणसं आज जगन्नाथ फुलजी साहेब तुमच्या या विचारपीठावरती आहेत. एक या पंचायत समितीचा सभापती म्हणून एक सर्वसामान्य घटकातला माणूस आज सभापती झाला. एक विचाराची धारा आहे आणि ही विचाराची धारा मानसिंग कोराटे साहेब आणि डॉक्टर विनय कोरे सावकार साहेबांच्या माध्यमातून आज जनसुराज पक्षाचा झेंडा घेऊन आपण लढतो आहे. मी या तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्याच्या मुलांना सांगेन की या ठिकाणी बरीचशी मुलं आहेत, माझ्यासारखे तरुण आहेत. आमचे आई वडील आज शेतात राबतायत आणि आम्ही या मीटिंग हॉलमध्ये एसी रूम मध्ये बसतो आहोत. याचं कारण असं आहे की आमच्या आई वडिलांनी कुठेतरी लाभले, कष्ट केले आणि आम्हाला शाळा शिकवली. परंतु शाळा शिकवल्यानंतर सुद्धा आमच्या मुलांना जर रोजगार नसेल तर त्याच्यासारखं वाईट काय नाही. आणि म्हणून रोजगाराची दूरदृष्टी ठेवून एक लढणारा माणूस तुमच्या आमच्यासाठी मिळालेला आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी येत्या विधानसभेसाठी आपल्याकडे कमीत कमी 50 माणसं असतात आणि ही 50 माणसं आपल्या हक्काची असतात. यांच्यासाठी जर प्रबोधन करायचं असेल तर तुम्ही एक एक माणसासाठी प्रबोधन करू शकता आणि मानसिंग कोराटेंचं चिन्ह आणि त्यांची प्रतिमा त्यांच्या डोळ्यासमोर तुम्ही ठेवू शकता. त्या जेव्हा गोव्यातल्या मुलांना आम्ही विचारलं की नेमकं काय त्रास होते, त्यावेळेला जेव्हा आम्ही तिथे गेलो, जेव्हा व्यथा समजल्या, त्यावेळी त्यांनी सांगितलं की आज आम्ही इथं आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की ह्या चंदगड तालुक्यामध्ये एक असा लोकप्रतिनिधी आहे जी अशी लोकप्रतिनिधी होण्याची कपॅसिटी आहे की जी व्यक्ती या चंदगड तालुक्याला, चंदगड आजरा गडिंगला दिशा चांगली देऊ शकते. मित्रांनो, आम्ही आलो फक्त ऐकलो आणि गेलो म्हणून नाहीये. तर एक लक्षात घ्या, ज्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं त्यावेळेला स्वतः त्यांनी सांगितले की कोराटे साहेबांना तुम्ही तयार करा. मी विचारलं का, नेमकं काय तुम्ही त्यांच्यामध्ये बघताय? त्यावेळेस त्यांनी सांगितलं ती व्यक्ती काय दुसरी चौथी पाचवी शिकलेली नाहीये, तर ती व्यक्ती एक इंजिनियर आहे आणि वेल एज्युकेटेड इंजिनियर आहे. असा इंजिनियर आहे की जो परफेक्ट ज्या पद्धतीने एक इंजिनियर लागतो, इंजिनियर सगळेच होतात, तेवढी त्यांच्यामध्ये कपॅसिटी आहे आणि ती एक व्यक्ती इंजिनियर आहे. दुसरं त्यांनी सांगितलं ज्या कारखान्यासाठी मळवीकर साहेब तुम्ही आंदोलन करत होता तो कारखाना कुणीही चालू शकलं नाही, मात्र तुम्ही त्या पार्टीला इथं आणल्यानंतर त्या व्यक्तीने 100% कारखाना चालू करून दाखवलाच नाही, तर तो सक्षमपणे चांगला कारखाना उत्कृष्ट महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्या 3 मध्ये नेला. त्या व्यक्तीला आमदार का करा किंवा का लोकप्रतिनिधी म्हणून निवडूया आपण, तर त्या व्यक्तीनं 1000 मुलांना नोकऱ्या दिल्या. विचार करा, जेव्हा गोव्यातली मुलं जर तुमच्यापेक्षा 2 ते 3 वर्षांनी मोठी असणारी जर तिथे ती विचार करत असतील, मुंबईमधली मुलं जर ती विचार करत असतील, पुण्यामधली जर मुलं तो विचार करत असतील, तर तुम्ही आम्ही तालुक्यामध्ये फिरतोय, ज्या गाड्या तुम्ही आता रस्त्यानं घेऊन येत होता ते खड्डे जेव्हा तुम्हाला दिसले त्यावेळेला तुमच्या लक्षात यायला पाहिजे होतं, तुम्ही जेव्हा 2 व्हीलर विकत घेतला तेव्हा त्या 2 व्हीलरचा रोड टॅक्स तुम्ही भरला होता की नाही? मग तो रोड टॅक्स शासनाकडे जमा झाल्यानंतर तुम्हाला तसा रस्ता मिळाला. मग आता हे आम्ही कुणाला विचारायचं आहे? जो आम्ही लोकप्रतिनिधी निवडून दिला त्याला विचारायची आमची जबाबदारी होती. आणि आम्ही त्यांना विचारलं की बाबा का आमचा रस्ता चांगला नाहीये, मग आमचे पैसे ते घेतलेले तुम्ही कुठे गेले? काल दिवाळीमध्ये बऱ्याच जणांनी 4 व्हीलर घेतल्या, 50, 60, 70 हजार रुपये आमचे टॅक्स जातात, हे पैसे कुठे गेले? आणि हे विचारण्यासाठी तुम्ही फक्त एक काम करा, एक आम सभा घ्या. म्हटलं फक्त एक आम सभा. लक्षात घ्या काय चूक केली आम्ही.
एक आम सभा आमदारांच्याकडे मागितली राजेश पाटलांच्याकडे, तर त्या व्यक्तीनं ती आम सभा न घेतली नाहीच ते नाही, वरती आणि परत काय आमचे सगळे लोक बोलतात म्हणून त्या तरुणांना केसेसमध्ये अडकवायचं काम झालं. मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही आता तरुण आहात, तुमच्या अंगामध्ये कोणाला बीपी शुगर नाही आहे, ज्या वेळेला तुमची आई डोळ्यासमोर आणा, ते वडील डोळ्यासमोर आणा, जेव्हा त्यांना बीपीचा त्रास होतोय, शुगरचा त्रास चालू होतोय, जेव्हा त्यांचे ऑपरेशन करावी लागतात आणि जेव्हा ते दवाखान्यामध्ये जातात ना, त्यावेळेला त्यांच्या डोळ्यातलं पाणी बघा. आज आम्हाला काय समजणार हो? आम्ही नाचत राहणार, किती किती हसत राहणार, आम्हाला काय फरक पडणार आहे? आम्हाला कुठे आजार आहेत? आजार येण्याचे फक्त 2-3 वर्ष आहेत, वाट बघा. आयुष्य बिघडण्याची 2-3 वर्ष आहेत, वाट बघा मित्रांनो. कारण आता तर हे कलियुग चालू झाले आणि याच्यामध्ये एवढी वाईट अवस्था तरुणांची झाली, एवढी वाईट अवस्था तरुण झाली. पूर्वी 70 वर्षाचे आजार आता 40 वर्षी लागलेत, लक्षात घ्या. आणि आता 40 मधले आजार 22 वर्षी आलेत. हे सांभाळण्याचं काम मित्रांनो, मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, तुम्ही जर जागृत जर नाही झाला ना, भविष्यात फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे. आणि जागृती म्हणजे काय असते? काय काय जागृत व्हायला पाहिजे आम्हाला? फक्त एकच गोष्ट करायला पाहिजे. काल तुम्ही बघितला, अमेरिकेचं काल मतदान झालं. जो ट्रम्प काल रिपब्लिक मध्ये परत आणि एकदा राष्ट्राध्यक्ष झाला. ते लोक काय करतात माहितीये? एकदा रिपब्लिकला निवडून देतात, एकदा डेमोक्रेटिकला देतात, एकदा रिपब्लिकला देतात, एकदा डेमोक्रेटिकला देतात. आणि आम्ही काय करतोय? नरसिंहराव पाटील 5 वर्ष, परत नरसिंहराव पाटील 10 वर्ष, परत नरसिंहराव पाटील 15 वर्ष, परत मुलगा 5 वर्ष, 20 वर्ष. बाबाचे दिवस गेले, आजोबाचे दिवस गेले आणि आता पोरग्यांचे बी दिवस जाणं. आणि परत अभिमानानं काय सांगायचं? अरे आमचा एकच पक्ष, आम्ही खऱ्या बापाचे आहोत. काय खऱ्या बापाचे आहात? म्हणजे विचार जरी त्या माणसाने विकला समोरच्या, तरी सुद्धा त्याच्या पाठीमागे जायचं आम्ही का? म्हणून मग शिक्षणाचा उपयोग काय झाला? ज्या शिक्षणामध्ये तुम्ही वाचला लोकशाही म्हणजे काय, ते लोकशाही म्हणजे काय तुम्ही वाचलाय, बरोबर आहे. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहिल्यानंतर मार्क घेतला, बरोबर आहे. मग मार्क्स जर तुम्ही मिळवलात, हे फक्त पेपरमध्ये मार्क्स घेऊन लग्नामध्ये दाखवण्यासाठी की प्रत्यक्ष जीवनामध्ये व्यवहार करण्यासाठी? मित्रांनो, ते लोक काश आणि अमेरिकेने एवढे राज्य केलं, ते जेव्हा व्यक्ती समोरची चुकते ना, तेव्हा त्याला असं किसपाट सगळं बाहेर काढून फेकतात. हो, फेकतात त्यांनी बाहेर. आणि आम्ही मात्र काय करायचं? नाही ऐकायचं. जाऊ देत, माझा नरसिंहराव आहे, माझा भरमोहन आहे, माझा गोपालराव आहे, माझा राजेश पाटील आहे, माझं हे आहे, करत बसा. मळवीकर मात्र ज्या ज्या वेळेला शानं करायचं, जेवढं सांगायचं तेवढं जीव तोडून सांगतोय, काही फरक पडत नाही मित्रांनो. आज आम्हालाही बघायलोय, जे जे लोक शाने झालेत ते हजारो लोक आमच्याबरोबर आहेत. पहिल्या दिवशी ज्या दिवशी ते मीटिंग बोलवली, मला मानणारा इथं वर्ग सुशिक्षित जो होता, कुणीही कबर चहाची अपेक्षा न करता इथं आला आणि आम्ही खोराटे साहेबांच्या पाठीमागे सांगितले. का? कारण ती व्यक्ती सुशिक्षित आहे. नमस्कार माझ्या बंधू भगिनीनो, सर्व ज्येष्ठ व मान्यवर मंडळी. मी आज जास्त करून ह्याला युवा वर्ग आहे, तर युवा वर्गावर फोकसच थोडंसं बोलेन. आज ह्या युवा वर्गाला माझी माहिती आहे, मी दौलत कारखान्याचा चेअरमन म्हणून. चेअरमन म्हटल्यावर तुमच्या डोक्यात काहीतरी मला भेटण्यापूर्वी किंवा एरवी सुद्धा एक डोक्यात रेंगाळत असेल की कोणतरी मोठी व्यक्ती, तिथं पोचायला काहीतरी खूप मोठं कष्ट घ्यावे लागत असतील किंवा काहीतरी करावं लागत असेल, खूप मागं मोठं बॅकिंग असावं लागेल, तरच आपण त्या पोस्टला पोचू शकतो. पण तसं काही नाही आहे मित्रहो. मी एक अतिशय सामान्य कुटुंबातून जन्मून शेतातली सर्व कामं करून माझ्या आई वडिलांच्या सोबत, कारण पर्याय नव्हता, छोटीशी शेती होती त्याच्यामुळे पर्याय नव्हता, एक 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 पायरी चढून मी या इथं पोचलेलो आहे. अर्थात मी पायरी चढतेवेळी अगदी शिक्षणापासून ते इथपर्यंत जिद्द आणि चिकाटी कधीच सोडली नाही, आणि तेच माझ्या यशाचं गमक आहे. मला आज माझ्या युवक मित्रांना सुद्धा सांगावंसं वाटतं की तुम्ही आज शिक्षणाच्या शेवटच्या फेजमध्ये असाल, बरेच जण जे आहेत ते कॉलेजमध्ये असणार आहेत. जिद्द चिकाटी कधीच सोडू नका आणि एक काहीतरी ध्येय ठेवा. मला हे करायचंच आहे. बऱ्याच जणांना माहिती नसेल इथं, कारण माझा नंबर नसेल, काही जणांना आहेत त्यांनी बघितलं असेल स्टेटस माझं गेले, माझ्याकडे जेव्हा मोबाईल आलाय तेव्हापासून माझं जे स्टेटस आहे, डीपी आहे, डीपीच्या खाली जे स्टेटस असतं ते असं आहे की यू कॅन, इफ यू थिंक वी कॅन, यू कॅन. याचा अर्थ असा आहे की
तुम्ही करू शकता. तुम्ही जर विचार केला आणि सर्वस्व पणाला लावला तर ते तुम्ही करू शकला. आणि तेच मी केलेलं आहे. सर्वस्व पणाला लावायचं. एखादी गोष्ट हातात घेतली की कधीही मागे सरायचं नाही. उदाहरण मी सांगितलं तुम्हाला, मी शेतकरी कुटुंबात जन्मलो. छोटीशी शेती होती, हालेवाडी आजरा, इथं जवळच आजरा तालुक्यात गाव आहे. सगळी शेतीतली कामं करत आई वडिलांच्या सोबत वर गेलो. चांगलं शिकलो. शिकते वेळी मनात घट्ट, म्हणजे काय माहित नाही, मला मुळातूनच मला इंजिनियर व्हावंसं वाटत होतं. कदाचित ज्यावेळी मला इंजिनिअरिंगचं स्पेलिंग माहित नसेल त्यावेळीच इंजिनियर व्हावंसं वाटत होतं. इंजिनियर झालो. नोकरी केली. नोकरी सुद्धा खूप चांगली केली. तिथं सुद्धा माझे मालकांनी माझी पाठ थोपटली. बिझनेस केला. बिझनेस मी माझा शुगर एक्सपोर्टचा, म्हणजे साखर मी बाहेरच्या देशात पाठवतो, तो बिझनेस आहे. बिझनेसमध्ये सुद्धा एवढ्या चिकाटीनं काम केलं की मी केवळ साडेतीन ते 4.5 वर्षामध्ये, बिझनेस सुरू करून झाल्यानंतर 4.5 वर्षामध्ये मी भारतातून बाहेर साखर पाठवणारा 1 नंबरचा व्यक्ती ठरलो. त्याच्यानंतर गोष्ट आली ती दौलतची. अर्थात त्या साखर एक्सपोर्टच्या निमित्तानं माझे दौलतशी संबंध आलेले होते. आणि पूर्वीचे संबंध म्हटले तर आमचा शेअर सुद्धा आमच्या घरी दौलतचा आहे. त्याच्यामुळे दौलतची नातं जर का घराण्याचं म्हटलं तर सुरुवातीपासून जुडलेलं आहे. तर त्या मधल्या काळात 2010 ते 2019 9 वर्ष कित्येक जणांचे आमच्या इथं आज युवा मंडळी आहे तर त्यांच्या वडिलांना वगैरे हे माहिती असेल आणि त्यांनी पण ऐकलेलं असेल की त्या 9 वर्षामध्ये काय हालत झाली होती दौलतची. आणि दौलतमुळे, दौलतशी रिलेटेड असलेल्या सगळ्या शेतकरी वर्गाचे असेल, कर्मचारी वर्गाचे असेल, किंवा तोडणी वाहतूकदार वर्गाचे असेल, किंवा इथला त्याच्या दौलतावर अवलंबून असलेली बाजारपेठ असेल बाहेरची, तिथले मालक असतील किंवा तिथं काम करणारी मुलं असतील, ह्या सगळ्यांची हालत अतिशय खराब होती. अशा परिस्थितीत मी दौलत घेतला. तो दौलत घेतेवेळी अगोदर 2 जण आले होते आणि तो आणखीन बुडवून गेले होते. हे तुम्हाला पण परिचित असेल, माहिती असेल. मी सुद्धा आलो तेव्हा सगळेजण म्हणत होते मी पण काही चालू शकणार नाही. जे पुन्हा मुंबईवाल्यांना जमलं नाही, जे अप्पी पाटील साहेब आले होते त्यांना पण जमलं नाही, मला काय जमणार आहे. मी फक्त ऐकत होतो. फक्त एकच ध्येय ठेवलं होतं की दौलत चालवायची, चांगली चालवायची. त्याच्या मागचं कारण पण हेच होतं की तोपर्यंत मी बिझनेसमध्ये खूप स्थिरतावर झालो होतो. माझा जो शुगर एक्सपोर्टचा बिझनेस आहे तो खूप चांगला त्यावेळी पण चालत होता, आज पण चालत आहे. अगदी AC ऑफिसमध्ये मी बसतो कोल्हापूरला. फक्त 4 फोन असतात समोर, फोन घ्यायचा, बिझनेस करायचा, संपलं काम. बाकीचं ऑफिस सगळं बघून घेतं. असा निवांत असा धंदा होता. तरी आज त्यावेळी दौलत घेतला कारण मी एक अतिशय सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे. आणि ज्यावेळी शेतकरी सर्वसामान्य कुटुंबातून माणूस येतो त्यावेळी काय कष्ट असतात ते त्याला माहिती असतात. आणि त्या कष्टाला किती मोल मिळतं हे पण त्याला माहिती असतं. आणि त्याच्यामुळं मी केंद्रबिंदू शेतकरी ठरवून मी हा दौलत घेतला, जेणेकरून दौलतचं काहीतरी भरं करून दाखवायचं. आणि जे कुणालाही जमलं नाही, ह्या दौलतविषयी बोललं जात होतं की हा कारखाना कधी चालूच होणार नाही, कोण व्यवस्थित चालू शकणार नाही. आणि जे कुणालाही जमलं नाही ते मी करून दाखवलं. जो कारखाना बंद पडला होता तो नुसता चालून नाही तर पळवून दाखवला. अर्थातच हे सगळं करतेवेळी 2010 साली अशी परिस्थिती कारखान्याची की इथं ऊस गाठला की ना शेतकऱ्यांचे पैसे मिळतात, ना कर्मचाऱ्यांचा पगार मिळतो, ना तोडणी वाहतूकदारांचे पैसे मिळतात. मी घेतल्यानंतर केवळ 3 वर्षात जे म्हणत होते चालू शकणार नाही कारखाना, तर केवळ 3 वर्षात मी हा कारखाना पेमेंट देण्यामध्ये, हे महाराष्ट्र सरकारनं बोललेले आहेत, मी नाही बोलत, पेमेंट देण्यामध्ये टॉपच्या 3 नंबरचा कारखाना ठरवला. तर हे सगळं मित्रांनो मला सांगायचं आहे, जिद्द, चिकाटी, मेहनत ही सोडू नका. आज तुम्ही सगळेजण शिक्षण घेतात. उद्या काही वर्षात, ह्या वर्षी, पुढच्या वर्षी, 1, 2, 3 वर्षात तुमचं पूर्ण झालेलं असणार आहे शिक्षण. शिक्षण तुम्ही घेतलात म्हणजे झालं नाही. खरी तुमची सुरुवात आता झालेली आहे. तुम्हाला वाटेल आता माझं 2 वर्षात शिक्षण संपलं की मी रिकामा झालो. तसं नाही आहे. तुमची सुरुवात होते. कारण खरं आयुष्याची कलाटणी ही तुमचे शिक्षण झाल्यानंतर मिळते. कारण त्याच्यानंतर तुमच्यावर जबाबदारी आलेली असते. आज तुमची जबाबदारी म्हणजे तुमचे आई वडील आहेत. उद्या तुम्ही तुमच्यावर जबाबदारी असणार आहे. त्यांची जबाबदारी असू देत. काही वर्षानं तुमचे लग्न होतील तर तुमच्या मुलांची जबाबदारी असेल. आता ही जबाबदारीची जेव्हा गोष्ट आली त्यावेळी मला सुद्धा, माझ्यावर सुद्धा एक कारखाना घेतल्यानंतर जबाबदारी, माझ्या कुटुंबाची जबाबदारी तर माझ्यावर होतीच, पण कारखान्यावर घेतल्यानंतर माझ्यावर एक जबाबदारी आली, ती म्हणजे
इथली बेरोजगारी कमी करायची. कारण माझ्याकडे बरेचसे आपले शेतकरी बंधू आहेत, ते येत होते माझ्या मुलांना नोकरी लावा म्हणून. आपल्या इथं नोकरी लावायला सोय नव्हती, जागा नव्हत्या, म्हणून मी एक नोकरी मेळावा भरवला गेल्या वर्षी आणि 1000 मुलांना नोकरी लावली. एका दिवसामध्ये 1000 मुलं लावली. तसं बघितलं तर मागच्या 5 वर्षामध्ये मी 1000 नोकऱ्या इथल्या गेल्या होत्या, त्या चालू केल्या आणि 1000 मुलांना नोकरी लावली. म्हणजे जवळजवळ 2000 नोकऱ्या लावल्याचं म्हणू शकता. पण जेव्हा आम्ही अभ्यास केला, नुसती 1000 मुलांना नोकरी लावला असं नाही, जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा असं सापडलं की आपल्या आजरा गडिंग्लज चंदगडमध्ये 1 लाखापेक्षा जास्त युवा बेरोजगार आहेत. मग विचार केला की आज जे युवा बेरोजगार आहेतच आहेत, तुम्ही आणखीन जे एक यायला लागलाय, पुढच्या वर्षी आणखीन एक 10,000 विद्यार्थी येतील जे आणखीन बेरोजगार होतील, त्याच्या पुढे 10,000 येतील. प्रत्येक वर्षी काय सगळ्यांना नोकऱ्या लागणार नाही, थोड्याफार नोकऱ्या लागतील आणि बाकीचे बेरोजगार राहतील. आणि ह्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. खरं तर हे सरकारनं करावं लागतं. सरकारचं काम असतं बेरोजगारी मिटवणं. पण इथं सरकार म्हणजे आपले आमदार असतात. पण इथं हे आपल्या सरकारने म्हणा किंवा आमदारांनी म्हणा काही केलेलं नाही. उलट बेरोजगारी वाढतच चाललेली आहे आणि ही बेरोजगारी मिटवायची म्हणून मी राजकारणात उतरलो. हे खरं कारण माझं राजकारणात उतरण्याचं काय असेल तर बेरोजगारी मिटवायची आहे. सोबत मला अनेक त्रास पण झाले. कारखाना चालवते वेळी ते मी वेळोवेळी हाणून पाडले प्रयत्न, आणि ते मी हाणून पाडू शकतो, ही कॅपॅसिटी माझ्यात आहे. पण बेरोजगारी मिटवणं हे मेन उद्देश आहे. कारण मी एक वैयक्तिक कॅपॅसिटीवर, एक वैयक्तिक क्षमतेवर एक 500, 1000, 2000 मुलांना नोकरी लावू शकतो. पण ज्यावेळी तालुक्याचा संबंध येतो, ज्यावेळी लाखभर मुलांचा संबंध येतो, त्यावेळी ते राजकीय पाठबळ असल्याशिवाय होऊ शकत नाही. आणि ते राजकीय पाठबळ मिळण्यासाठी मी आमदारकीला उभा राहतो. मित्रांनो, मला इथं उद्योग आणायचे आहेत. उद्योग आणल्याशिवाय रोजगारी मिटत नाही. आपल्या इथं बघितला तर MIDC आहेत, पुष्कळ जागा आहे, रिकाम्या जागा आहेत. तिथं MIDC मध्ये नुसते बोर्ड आहेत, तिथं उद्योग आलेले नाहीत. शिनोळी मधले MIDC आहेत, तिथले उद्योग बंद पडलेत. दौलत एक उद्योग आहे, तो पण बंद पडलेला होता. ठीक आहे, आम्ही आज चालू केलेला आहे. गडिंग्लजला गेला तर गडिंग्लज कारखाना सुद्धा आज बंद पडायच्या वाटेवरच आहे. आजरा कारखान्याची सुद्धा तीच गत आहे. बाकीच्या ठिकाणी कारखाने चालतात, तर मग इथं का चालत नाही? कारण इथं उद्योगाकडे लक्षच दिलं गेलेलं नाही. आहेत ते चालेनात, नवीन आणायचे तर विसरूनच जा तुम्ही. मला ते करायचं आहे, मी स्वतः ते करू शकतो. कारण आज मी एक उद्योजक आहे आणि मला माहित आहे, तळागाळातून इथपर्यंत आल्यामुळे मला माहित आहे की काय खास गळगे असतात आयुष्यामध्ये. तेच आज माझ्या युवा मित्रांच्या आयुष्यामध्ये हळूहळू पुढे जसे जातील तसे एक एक समस्या समोर येणार आहेत. आणि समस्यांना तोंड देण्याची तुमची ताकद असली पाहिजे. पण ती समस्यांना तोंड देण्याची ताकद त्याच वेळी येणार आहे ज्यावेळी तुमच्या मनगटात बळ असणार आहे. आणि ते मनगटात बळ त्यावेळी येणार आहे ज्यावेळी तुमच्याकडे एक छोटा मोठा उद्योगधंदा असणार आहे किंवा एक छोटी मोठी नोकरी असणार आहे. शेती तर आपल्या सर्वांची आहे. छोटी मोठी शेती, आपण काय फार मोठे जमीनदार नाही होत, पण छोट्या मोठ्या शेतीवर आपण पोट भरू शकतो, पण प्रगती होत नाही. प्रत्येकाला वाटत असतं, युवांना वाटतं की मोठं झालं की जरासं आपलं एक घर चांगलं असावं, आपले एखादी गाडी असावी घरासमोर, जरा एक लग्न चांगलं आहे. युवकांना वाटेल एक चांगली मुलगी मिळावी लग्नासाठी, आपल्या युवतींना वाटेल एक चांगला मुलगा मिळावा, चांगला नोकरी करणारा. पण हे सगळं होण्यासाठी आपण सक्षम असावं लागतं, तरच ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. तर ह्या सगळ्या गोष्टी मिळवण्याकरता तुम्हाला नोकरी गरजेची आहे किंवा छोटा मोठा उद्योगधंदा गरजेचा आहे, आणि तो मला तुम्हाला द्यायचा आहे. अर्थात आज सगळेजण येताना तुम्हाला सांगतील मी तुम्हाला नोकरी देणार, हे करणार, ते करणार. कसं करणार मला माहिती. बोलणं सोपं असतं, पण मी ते करून दाखवलेलं आहे. मी काही प्रमाणात 1000-2000 नोकऱ्यांच्या बाबतीत करून दाखवलेलं आहे. मला हे लाखांच्या घरात न्यायचं आहे, आणि म्हणून मला राजकीय पाठबळ आहे, आणि म्हणून मी या इलेक्शनला उभा आहे. अर्थात त्याच्या पलीकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत आपल्या इथं. आपल्या इथंच उद्योग झाले तर कितीतरी चांगलं होऊ शकतं. आज पुन्हा मुंबईला जायची गरज नाही. तुम्ही इथल्या इथं काम करू शकता, घरी राहू शकता, आई वडिलांच्या सोबत, आपल्या लाडक्या लोकांच्या सोबत राहू शकता, घरची शेती पण करू शकता, डबल इन्कम होऊ शकतो. इथं साधं हॉस्पिटल नाही आहे, कॉलेजेस नाही आहेत. हॉस्पिटल आणलं पाहिजे. हॉस्पिटल आलं की हॉस्पिटल अतिशय गरजेचं आहे. तिकडं तर कुठल्याही गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही आहे. मूलभूत गरजा ज्या आपल्या आहेत तिकडे कुठल्याही गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही. हॉस्पिटल आलं की आपोआप MBBS, BAMS, BHMS कॉलेजेस येतात, नर्सिंगचं कॉलेज येतं, इतर फार्मसी रिलेटेड कॉलेजेस येतात. उद्योग इंडस्ट्री आली तर इंजिनिअरिंग डिप्लोमा कॉलेजेस येतात, ITI येतात. हॉटेल इंडस्ट्री, आपला इतका निसर्गरम्य भाग आहे,
चंदगड तालुक्यासारखा मी अख्खं जग फिरलोय, पण जगाचं सोडून द्या, महाराष्ट्रापुरतं जरी बोलायचं झालं तर चंदगड तालुक्यासारखा निसर्गरम्य तालुका हा अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही नाही. आणि तरी असतेवेळी वाईट वाटतं की ह्याला दुर्गम आणि मागास भाग बोललं जातं. एवढा निसर्गरम्य भाग दुर्गम आणि मागास, हा दुर्गम आणि मागास भाग नाही आहे, ह्याला मागास ठेवलं गेलेला आहे. तो मागासलेपणाचा शिक्का मला पुसून टाकायचा आहे आणि या चंदगडला पुढारीत भाग करायचा आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हा सर्व युवा शक्तीची मला ताकद लागणार आहे. मला प्रत्येक कुटुंब सुखी करायचं आहे, प्रत्येक युवा सुखी करायचा आहे. आणि प्रत्येक युवा किंवा प्रत्येक कुटुंब सुखी करण्यामागचा माझं जे धोरण आहे ते प्रत्येक घरामध्ये एखादी नोकरी किंवा एखादा जोडधंदा देणं. त्याच्यासाठी मला बरेचसे उद्योग आणायचे आहेत, 100% मी आणू शकतो. कारण जर मी माझ्या बळावर, माझा हा कारखाना सोडून अजून 2 कारखाने आहेत, काही जणांना माहीत असेल नसेल, माझे टोटल 3 कारखाने आहेत. एक साधा गरीब कुटुंबात जन्मलेला मुलगा सरळ मार्गाने काम करून 3-3 कारखान्यापर्यंत जाऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये मला राजकीय ताकद शून्य आहे, मी फक्त माझ्या स्वबळावर हे केलेलं आहे. तर विचार करा, जर मला राजकीय ताकद मिळाली तर ह्या दौलत सारखे 50 कारखाने मी उभू शकेन, एवढी माझ्या ताकद आहे. आणि ही ताकद मला त्याच वेळी मिळणार आहे ज्यावेळी तुम्ही मला मतदान करून मला निवडून देणार. अर्थातच माझं सगळं ध्येय जे आहे हे युवा वर्गाकडे फोकस आहे, कारण मला कुटुंब सुखी करायचं आहे. आणि कुटुंबात आपले आई वडील म्हातारे झालेले असतात, त्यावेळी युवा वर्गाची ती जबाबदारी असते. मला हे सांगते वेळी हे पण तुमच्यासाठी नमूद करायचं आहे की मी हे का करतोय, तर आजच्या घडीला माझं पोट भरलेलं आहे. गरिबीतून येऊन एवढं 3-3 कारखान्यांचा मी मालक आहे, एकाचा चालक आणि 2 कारखान्यांचा मालक आहे. तर माझं पोट आता भरलेलं आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे की आपण असं समजतो, सगळेजण म्हणतो, एक परिचित आहे, प्रचलित आहे की एकदा आपण कितीही पैसे कमवले, आपण श्रीमंत होतो, सगळं होतं, ठीक आहे, पण ते त्या आयुष्यापुरते असतात, शेवटी ते इथंच सोडून जायचे असतात. आपण काय जातेवेळी घेऊन जातो तर ते आशीर्वाद घेऊन जातो. आणि मला आता तुमच्याकडून आशीर्वाद पाहिजे. तेवढीच एक काय ती पुंजी माझी आता कमवायची राहिलेली आहे. आणि ते आशीर्वाद मला त्यावेळी मिळू शकतात ज्यावेळी मी तुमच्यासाठी काहीतरी करेन. म्हणून मला प्रत्येक कुटुंब सुखी करायचं आहे, जेणेकरून माझा स्वार्थ असेल की मला तुमचे आशीर्वाद मिळावे. आणि त्याच्यासाठी मला उद्योग आणायचे आहेत. मी 100% करू शकतो, कारण मी करून दाखवलेला आहे. एक दौलत जो बंद होता, जे कुणीही चालवू शकलेलं नव्हतं, तो मी आज चालवून नाही तर पळवून दाखवतोय. तसंच मला आज आपला हा चंदगड तालुका किंवा आपला जो प्रभाग विभाग आहे तो सुद्धा कुठंतरी स्तब्ध झालेला आहे.